महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणुका 2025 आणि 2026 मध्ये आपण राड्यांचा धूळ आणि पैशांचा महापूर बघितला। एकीकडे आपणाला लोकशाहीचा उत्सव आहे, तो मतदार राजा जागा हो माणुसकीचा जागा हो ह्या माध्यमातून आपण ढेबेवाडी त्याचबरोबर काळगाव मंदरुळकोळे गणातील आपणाला या ठिकाणी आले असताना आपल्याशी बनपुरी येथील आपले सहकारी मित्र सागर साळुंके माझ्याशी जोडलेत। सागरजी, एकीकडे समाजमानाचा कळत ढळत चाललाय, माणसातलं माणूस पण बदलत चाललंय, पण लोकशाहीनं दिलेला लोकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून मतदानाचा दिलेला अधिकार आहे, तर मात्र मतदान काही ठिकाणी मतदार राजा विकला झाला जातो। ह्या मतदार प्रक्रियेकडे आपण कसं बघा? आता तुम्ही जो शब्द वापरला की बाबासाहेबांनी जे बनवलेलं लोकशाहीचा मार्ग, आता मला तर वाटतं की हळूहळू लोकशाही संपत चाललेली आहे। आता हुकुमशाहीला सुरुवात झालेली आहे। आता ज्या दोन निवडणुका झाल्या, महानगरपालिका झाली आणि मागं विधानसभा झाली, त्यामध्ये तर तुम्ही बघितलं असाल की पूर्णपणे लोकशाहीला पायाखाली तुडवलं जात आहे। काही राजकीय पक्ष आहेत ते पूर्णपणे हुकुमशाहीच्या पद्धतीनेच वागत आहेत। सामान्य घरातील असो किंवा सामान्य वर्गातील लोक असो, त्यांना फक्त की पैशाची लालच देऊन आता मतं विकत घेतली जातात। माझं तर सरळ 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 लोकांना आव्हान आहे की पैशाचं बाजू न बघता काम करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही निवडून आणा, भविष्यात त्याचाच तुम्हाला फायदा होईल। सागरजी, काय वाटतंय की एकीकडे आपण ज्या पद्धतीनं आपण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत राजकारण आपण वेगळं बघतोय, भाषाचे लय बदलतात। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर राजकारणानंतर महाराष्ट्रातल्या राजकारणाची समीकरण कुठं बदलल्यासारखे वाटतं? नाही, खूप राजकारणामध्ये समीकरण तर रोजच बदलत असतात। आज एका पार्टीमध्ये तो दुसऱ्या सकाळी बघितल्यानंतर तो दुसऱ्या पार्टीमध्ये दिसतो आपल्याला। म्हणजे पहिल्याचं राजकारण आताच्या राजकारणामध्ये जमीन आसमानाचा फरक राहिलेला आहे। आता राजकारण म्हणूच शकत नाही, कारण की एकदम राजकारणाचे एकदम कीव आले। म्हणजे आता काही लोकांना जर त्यापासून काही, आता पहिले मतदानासाठी लोक आपुलकीने उतरायचे, आता घरी असून सुद्धा लोक मतदान करायला जात नाहीत। सागरजी, अशानं लोकशाही धोक्यात येईल? नाही, लोकशाही धोक्यात नाही, आता लोकशाही धोक्यातच आहे। तुम्ही बघत असाल न्यूज, आता तुम्ही न्यूज चॅनल वापर, तुम्हाला माहितच आहे की किती लोकशाहीचं किती आपलं आता बळकट झालेले आहे की मजबूत झालेले आहे, तुम्हाला समजतच असेल। संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार मिळाला, मत देण्याचा अधिकार मिळाला, पण त्याचबरोबर बोलण्याचाही अधिकार मिळाला। पण मात्र लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ ज्यावेळी पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही सार्वत्रिक निवडणुका 2025 आणि 2026च्या माध्यमातून आम्ही ज्यावेळी गेलो होतो, अनेक ठिकाणी आम्ही अनेक लोकांच्या मनातल्या भावना विचारल्या, पण अलीकडे राजकारणाचा दर्जा घसरलाय, मतदार राजाचा दर्जा घसरलाय आणि सर्वात लोकांना लोकयुक्त असणारा, अभिमुक्त असणारा मतदार राजा आहे, तो कुठंतरी आपणाला मनानं कुठंतरी विचलित झालेला बघायला मिळतोय। आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये राड्यांचा धूर आणि पैशांचा महापूर जो बघायला मिळतोय, ह्याचा अर्थ संविधानावर कुठं घाला होतोय का, हेही पाहणं अपेक्षित आहे। कॅमेरामॅन तन्मय पाटील, रिपोर्टर सागर पाटील, बनपुरी, ढेबेवाडी।